नियम अष्टांग योगाचे हे दुसरे अंग जाणीवपूर्वक सचेत राहण्याचं आहे. म्हणून भागवत ग्रंथात जे उद्धवाला भगवंतांनी ज्ञान दिलं त्यात अंतर आणि बाह्य आणि दोन्ही सोच शुद्धतेसह जपादी 12 नियम सांगितलेले आहेत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमद सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः. बालाघाट चॅनलवर चालू केलेला हा उपक्रम देह संवर्धन आणि विज्ञान या विषयाच्या अष्टांग योग 4थ्या प्रकरणातील आता आपण 7वा भाग पाहणार आहोत. अर्थात या प्रकरणामध्ये आपण अष्टांग योगाचा अभ्यास पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या 8 अंगापैकी पहिला अंग म्हणजे यम. या यमाचा आपण त्याच्या 12 उपांग शब्दाच्या अनुषंगानं संपूर्ण अभ्यास मागच्या व्हिडिओच्या माध्यमानं आपण हे सर्व समजून घेतलेलं आहे. तर आता या 7व्या व्हिडिओमध्ये नियम या अष्टांग योगाच्या दुसऱ्या अंगाचा अभ्यास करणार आहोत. अर्थात अष्टांग योगाचे हे दुसरे अंग जाणीवपूर्वक सचेत राहण्याचं आहे. कारण पतंजली मुनीच्या योग सूत्रात मुख्य 5 नियम या शब्दामधून त्यांनी मांडलेले आहेत. शौच, संतोष, तपः, स्वाध्यायेश्वर, प्राणिधानानि नियमाः. त्या ठिकाणी शौच, संतोष, तप, स्वाध्याय म्हणजे जप आणि 5वं ईश्वर प्राणिधानानि म्हणजे होम. असं पतंजली योग सूत्र साधकाने किमान या 5 नियमाचं काळजीपूर्वक आचरण नित्य नियमाने करायला पाहिजे. परंतु शौचाचे 2 गुण आहेत, एक आंतर शौच आणि बाह्य शौच. म्हणून एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये आलेले 12 नियम सांगताना या शौचाचे 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. ते म्हणजे अंतर मनाचा शौच आणि बाह्य शरीराचा शौच म्हणजे शुद्धता. या दोन्ही अंगाची, एक सूक्ष्म अंगाची आणि स्थूल अंगाची शुद्धता करून या 5 अंगाचा 6 शब्दामध्ये विभाजन होतं. म्हणून एकनाथी भागवत मध्ये ओवी अशी आहे, उभय शौचाचे दोन्ही गुण जपादिये रद्दस लक्षण, हे 12 नेम जाण देवो आपण बोलिला. स्वतः भगवंतानी हे 12 नेम म्हणजे नियम उद्धवाला गीता ज्ञान उपदेश करताना सांगितलेले आहेत. अर्थात पतंजली योग सूत्रामध्ये येणारे 5 नियम तर सर्वत्र गीतेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अर्जुनाला सांगितलेली गीता वेगळी आणि उद्धवाला सांगितलेली गीता तेच जरी असलं तरी सुसूत्रता वेगवेगळी आहे. म्हणून भागवत ग्रंथात जे उद्धवाला भगवंतांनी ज्ञान दिलं त्यात अंतर आणि बाह्य आणि दोन्ही शौच शुद्धतेसह जपादी 12 नियम सांगितलेले आहेत. श्लोक असा आहे, शौचं जपस्तपो होमः श्रद्धातिथ्यं मदर्चनम तीर्थाटनम परार्थेह तुष्टिराचार्य सेवनम. असं हे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामधला हा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये हे 12 नियम भगवंतांनी सांगितलेले आपण विचारात घेत आहोत. त्यामध्ये पहिला अंतर शौच आहे, दुसरं बाह्य शौच आहे, जप, तप, होम, श्रद्धा, आतिथ्य, मदर्चनम आणि तीर्थाटन, 10वा ह्या परार्थ, तुष्टी आणि 12वा आचार्य सेवनम. असे हे 12 शब्द आणि 12 शब्दाच्या अनुषंगानं अभिव्यक्त होणारी अभिभावना या सर्वाचा संक्षिप्त विवरण पाहूया. याचा पहिला आणि दुसरा भाग म्हणजे शौच एकाच शब्दामधून महर्षी पतंजली मुनींनी सांगितलेला आहे. त्यामुळं त्याचं असं वेगळं स्पष्टीकरण नाहीये. पण संत एकनाथ महाराजांनी भागवतात सांगताना मनबुद्धीची आंतरिक शुद्धता, शरीराचे बाह्य आवृत भागाची स्वच्छ ठेवण्यासाठी स्थूल आणि सूक्ष्म देहाचे 2 शुद्धी प्रकार शौच या एकाच शब्दात अंतर्भूत केलेले आहेत. त्यामुळे शौचाची 80 परी अंतरी सुची विवेके करी, बाह्य ते वेदाज्ञेवरी शौच करी मृत जले. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की शरीराची बाह्य शुद्धी पाणी आणि माती यांच्या माध्यमाने करता येते. या 2 भूतांचा वापर करून आपण म्हणतो साबण, शॅम्पू हे सगळे 2 भूताचा वापर करून तयार केलेले आहेत. म्हणजे भूमी आणि पाणी, जल, मृत आणि जल या 2 भूताच्या संयोगिक पदार्थांनी आपण शरीराची त्वचा साफ करत असतो. परंतु मनाची अंतर्शुद्धता म्हणजे मन ज्ञानी होऊन विवेक जागृत होणे. म्हणजे अर्थात सूक्ष्म शरीर आहे, बुद्धी आणि मन दोन्हीच्या अंगाने संयुक्त लीला होत असते. बुद्धी म्हणजे तेजाचं आहे आणि मन हे वायू रूप आहे. त्यामुळे या 2 तत्वाच्या अभिव्यक्तीनं निर्माण होणारा सूक्ष्म अंग जे आहे हे सूक्ष्म अंग बुद्धीच्या विवेक
बौद्धिक संपन्नतेनुसार अभिव्यक्त होत असतं आणि बुद्धीने या वेदाचं उल्लंघन न करणे आणि मनाला सुद्धा त्या वेदाच्या शास्त्रोक्त आचरणाची सवय लावणे हे फार महत्वाचं असतं. महर्षी पतंजली आपल्या योगसूत्रात शौचाचे स्पष्टीकरण सांगताना ते सांगतात, शौचात स्वांग जुगुप्सा परैर संसर्ग. जुगुप्सा या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी, निंदा, दोष दूर फेकणे. संसर्गाचा अडथळा टाळण्यासाठी बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक अशी तिहेरी शुद्धता राखली पाहिजे. म्हणून सूक्ष्म शरीराची आंतरिक शुद्धता, बौद्धिक चिंतनाने आणि स्थूल शारीरिक यंत्राची बाह्य शुद्धता तर शुद्ध सात्विक आहाराने होते. म्हणून मन आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी सात्विक अन्नाची गरज असते आणि सूक्ष्म मनाला, बुद्धीला सतेज करण्यासाठी ज्ञानाची गरज असते. त्यामुळे भौतिक जगात राहूनही प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त राहण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. या ठिकाणी शुद्धता आहे हे अंतर अंगापासून ते बाह्य अंगापर्यंत सर्वांगाने शुद्धता ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हा नियम आहे. त्या नियमानुसार आपल्याला वागावं लागतं. त्यासाठी यमात त्या 12 अंगाचं आचरण केल्यानंतर सूक्ष्म देहाचं म्हणजे अंतकरणाचं सगळं शुद्धता होतेच, आपोआप होते. त्यानंतर हा तिसरा जो शब्द तुष्टी, अर्थात या शब्दाचा अर्थ आहे संतोष, पूर्ण तृप्त होणे, चित्तात समाधान असले पाहिजे. तुष म्हणजे संतुष्ट, समाधानी, जे मिळेल त्यात नेहमी आनंदी राहणे. जे प्राप्त झाले अदृष्टी, तेने काळ यथा सुखे लोटी, कदा सम नाही पोटी, यथा लाभ संतुष्टी या नाव. माणूस कधी आनंदी होतो हा मोठा प्रश्न आहे. खूप कष्टाने अचानक जेव्हा अपेक्षित गोष्ट सहज मिळते तेव्हा त्याला परम आनंद मिळतो. तेव्हा मनुष्य सुखाच्या लाटेवर डोलतो. ज्याच्या मनात भौतिक लाभाविषयी तमविषय भाव नसेल तर त्याला खऱ्या अर्थाने समाधानी मानले जाते. यदृच्छ लाभ संतुष्टो, केवळ पाहून संतुष्ट होणे हे फार महत्वाचं आहे. प्राप्तव्यार्थ जर त्याला परिश्रम करावे लागले तर तो कधीच संतुष्ट होत आणि तो कधीही समाधानी होत. कारण प्राप्तव्यामध्ये कष्ट आहेत, परिश्रम आहेत आणि प्राप्तव्यार्थ केलेली जी मेहनत आहे त्यामुळं मनुष्य बेजार होतो आयुष्यभर. परंतु जर पाहिला आणि संतुष्ट झाला, आपल्या इच्छा केवळ पाहून तृप्त करणे, जो सप्तरंगाचे वैश्विक दृश्य पाहून तृप्त होतो त्याला कोण असंतुष्ट करू शकेल? कारण अपेक्षेने दुःख मिळते. प्राप्तव्याची अपेक्षा असेल तर मग मात्र पदरी दुःखच पडतं. ज्याच्या सर्व स्पृहा तृष्णा शमल्या तोच नेहमी तृप्त हो राहतो. म्हणून संतुष्ट चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. चित्त जर संतुष्ट असेल आणि सदा सर्व काळ संतुष्ट असेल, म्हणजे थोड्या वेळासाठी नाही, सदा संतुष्ट असलं पाहिजे, सर्व काळ संतुष्ट असलं पाहिजे. चित्त म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चारही पातळीवर, चित्त चतुष्टय म्हणतात त्याला. या चतुष्टय म्हणजे चारही पातळीवर तो समाधानी संतुष्ट असला पाहिजे. ही केव्हा होते? जर त्रिगुणाची हळहळ तुटली तरच. त्रिगुणाने जर बेजार केलं की मग कधीच तो समाधानी होत नाही. समाधान होण्यासाठी अट आहे, ती म्हणजे हळहळ, बेजारी, परिश्रम, प्राप्तव्याची लालसा, वासना, कामना या सगळ्या शून्य झाल्या पाहिजेत. म्हणून संत तुकाराम महाराज हेच सांगतात, त्रिगुण प्रकृतीत सदैव तृप्त राहणे ही काल्पनिक श्रेष्ठ अवस्था आहे. कारण प्रकृतीच गुणात्मक आहे. अगदी ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना तिनं गुणात्मक विभाजित केलेलं आहे. जेव्हा प्रापंचिक विविध व्यवहार लालसा संपते आणि मनाला कशाचीही गरज भासत नसेल तरच मन पूर्ण समाधानी संतुष्ट राहते. यावर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या एका ओवीत सांगतात, मनोनी अवसरे जे जे पावे, तेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. हा भाव अंतकरणामध्ये ठसला तरच मनुष्य संतुष्ट होऊ शकतो. कारण आपला आणि परका असे जे मनात द्वंद्व चालत असतं, हे द्वंद्व नाहीस झालं पाहिजे. योग्य वेळी जे मिळेल, अवसरे म्हणजे यथाकाळे जे मिळेल त्याने जर ही व्यक्ती पूर्ण समाधानी होत असेल, जे मिळेल त्यावर समाधान मानत असतील, ठेविले अनंत तैशीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान, तरच तो मनुष्य संतुष्ट राहू शकतो, नाहीतर संतुष्ट राहत नाही. चौथा शब्द म्हणजे जप आहे. त्याला स्वाध्याय असंही म्हटलं जातं. हा मनाने वेदाचे पठण, अभ्यास, निधिध्यासन, चिंतन करण्याचा विषय आहे. एकनाथी भागवतामध्ये येणारी एक ओवी अशी आहे की परिशे जपाचा विचार, ज्यासी जैसा अधिकार, तैसा जपावा नाम मंत्र का स्वतंत्र गुरुनाम. मनातील निरंतर ध्यानाला जप म्हणतात.
वेळप्रसंगी आपण मनात अनेक प्रकारच्या भावभावनाचा जप सतत चाललेला असतो. मनामध्ये भौतिक जीवन जगताना येणाऱ्या अडीअडचणीचा, त्यावर कराव्या लागणाऱ्या मात याचा विचार, चिंतन, जप सतत चालू असतो. कारण जप केल्याशिवाय किंवा ध्यान केल्याशिवाय पुढचे कार्य सिद्धता होणं असंभव असतं. म्हणून या ठिकाणी सांगितलं की अधिकारानुसार भगवंताच्या, गुरुच्या कोणत्याही नावाचे चिंतन केले पाहिजे. भौतिक वस्तूचं चिंतन करण्यापेक्षा सतत ध्यान, मनामध्ये विचारचक्राच्या रूपाने संक्रमित होण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तर गुरुद्वारे दिलेला एक स्वतंत्र मंत्र, मंत्र म्हणजेच विचार आहे. मंत्र या शब्दाचाच अर्थ विचार आहे. मंत्र म्हणजे काही शब्दाची संलग्नता आणि सांघिक जडणघडण असा होत नाही. पण एक विचार आहे जो गुरुनं सांगितलेला आहे. त्या गुरुनी सांगितलेल्या त्या विचारावर चिंतन करणं, मनन करणं, ध्यान करणं, निजध्यासन करणं, या सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे परिणाम दिसायला लागतो. म्हणून मनात चिंतन दृढ ठसावे लागते. आता वर्ण आश्रमाच्या संदर्भाने सुद्धा काही चिंतन आणि काही मंत्र अधिकारानुसार शास्त्राने सांगितलेले आहेत. काही तर ब्राह्मणाचा जप वेदोच्चार, संन्यासी जपे ओंकार, द्विजन्म्यासी आगम मंत्र, का नाम मंत्र सर्वांशी. आता या ठिकाणी ज्याचा जसा अधिकार आहे, ह्याचा अर्थ हे तर जातीचं विभाजन नाही, लक्षात घ्या. इथं जे काय ब्राह्मण किंवा संन्यासी किंवा द्विजन्म्या यांचा जो या शब्दाच्या अनुषंगानं जो उल्लेख आलेला आहे तो जाती विशेषण नाहीये. हे त्या पातळीवरचे, त्यांचे धारणेच्या पातळीनुसार त्यांचं केलेलं वर्गीकरण. ब्राह्मण म्हणजे जो पूर्ण जाणता आहे, वेदाचा अभ्यास करणार आहे, त्यांनी सतत वेदाचा अभ्यास करत राहावं आणि अधिकाधिक वेद जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, हाच त्याचा जप आहे. पूर्वीच्या काळी वेद पाठ केले जायचे, कारण लिखित स्वरूपात काय राहायचं नाही, पाठ केले जायचे. म्हणून ब्रह्मन जाणता ब्रह्मन असेल तर त्याने वेद ऋचाचा उच्चार जप करावा. आणि केवळ संन्यासी असेल, भौतिक गोष्टीमधून, प्रपंचातून तो बाहेर पडलेला असेल, त्यांनी तो ब्रह्म जाणता नाहीये, संन्यासी आहे पण ब्रह्म जाणता नाहीये, मग त्यांनी वेद पाठ करीत बसण्यापेक्षा तेवढा वेळ नसतो त्याला, तेवढं आयुष्य राहिलेलं नसतं त्याला. कारण वेद म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत वेदामध्ये होत असतो. वेद काय लहान नाहीयेत, अभ्यास करणंही शक्य नाही. म्हणून जर संन्याशाने केवळ ओंकाराचा जप केला तरी त्याला ती सिद्धी, ती सिद्धता मिळते. म्हणून ओंकाराचा त्यांनी जप करत राहावं. आणि यज्ञोपवीत संस्कारित जो द्विज आहे, म्हणजे 2दा जन्मतो असं गृहीत धरलं जातं. हा संस्कार म्हणजे केवळ ब्राह्मणापुरता मर्यादित नाही किंवा जाती विशेषण नाहीये. हे यज्ञोपवीत संस्कार ज्याच्यावर झालेले आहेत त्याला द्विजन्मा असं म्हटलं जातं. म्हणजे 8 वर्षाच्या नंतर त्याला जानवं, म्हणजे धाग्याचं, 3 धाग्याचं एक जानवं असतं, ते जानवं परिधान करण्याचा एक संस्कार असतो. तो संस्कार करून त्याला आईच्या ओटीतून बाहेर काढलं जातं आणि गुरुच्या स्वाधीन केलं जातं. विद्यार्थी म्हणून त्याला गुरुच्या आश्रमात पाठवलं जातं. त्याला हा द्विज संस्कार मानला जातो. म्हणजे आईच्या उदरातून एकदा जन्मला, गर्भातून तो त्याचा एक जन्म. आता लहानपण झाल्यानंतर आईच्या ओंजळीत तो राहतो, ओटीत राहतो तो, आणि अंगाखांद्यावर तो खेळत असतो, वाढत असतो. पण ही क्रिया 8 वर्षच फक्त शास्त्राने मानलेली आहे. 8 वर्षापेक्षा जास्त तो आईच्या खांद्यावर खेळता कामा नये. 8 वर्षानंतर त्यांचा हा यज्ञोपवीत संस्कार करून त्याला आईपासून वेगळं केलं जातं. म्हणजे हा दुसरा जन्म, आणि तो बौद्धिक विकासासाठी गुरुकडं आश्रमामध्ये पाठवला जातो. तिथं तो ज्ञान विवेक संपन्न होऊन तो पुढं मग गृहस्थी स्वीकारतो किंवा संन्यासी कायम राहतो किंवा ब्रह्मचर्य कायम ठेवतो. हे कोणताही आश्रम तो नंतर स्वीकारू शकतो, तो भाग वेगळा. म्हणून अशा प्रकारे ह्या विद्यार्थी दशेमध्ये तो शास्त्राभ्यास करणंच त्याला उचित असतं. म्हणून आगम मंत्र म्हणजे शास्त्रावर अभ्यास करावा, अभ्यास करण्याची त्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी. या व्यतिरिक्त सामान्य व्यक्ती जे आहेत, सर्वसामान्य प्रापंचिक गृहस्थी आश्रमामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करणारे जे सामान्य लोक आहेत, त्यांनी या सगळ्या अभ्यासाच्या कोणत्यामध्ये नाही अडकलं तरी चालतं. केवळ नाम मंत्राचं ध्यान केलं तो त्यांचा तो सहज अधिकार आहे. यथा काळे उचित उद्धार होऊ शकतो. म्हणजे भक्तिभावाने सतत त्यांनी नाममनात नामस्मरण करावं, एवढा त्या ठिकाणी विचार सांगितलेला. 5वा आहे तप. आता तप म्हणजे
या तप या शब्दाचा अर्थ सांगायचा असेल तर असं सांगितलं जातं की तप हा एक कालावधी आहे, म्हणजे किमान 12 वर्ष सखोल एखाद्या विषयावर बारकाईनं चिंतन करणं किंवा संशोधन करणं. शास्त्रज्ञ जे करतात हे तप खर्च करतात, तेव्हाच ते शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होतात. एखाद्या गोष्टीचा ते शोध घेतात आणि समाजोपयोगी गोष्ट ते समाजासाठी प्रदान करतात, म्हणून त्यांना संशोधक, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ किंवा तपस्वी म्हटलं जातं. हे तपस्वी म्हणजे त्यांनी एखाद्या गोष्टीवर किमान 12 वर्ष अभ्यास केल्याशिवाय तो अभ्यास त्यांचा पूर्ण होत नाही आणि सिद्धही होत नाही आणि त्यांना सहजतेनं तो समाजापुढे मांडता येत. म्हणून हा सखोल चिंतन त्यांनी त्यांच्या एक विशिष्ट कल्पनेवर आणि त्या विशिष्ट कल्पनेला किंवा विषयाला सिद्ध करण्यासाठी तेवढा काळ त्यांना घालवावा लागतो. पूर्वीच्या आध्यात्मिक तपस्वीमध्ये भगवंत म्हणजे देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे तप आणि तपश्चर्या करायचे. म्हणजे केवळ त्या विषयाने ते भारित होऊन त्या एकाच विषयाचं ते चिंतन करायचे. मग कोणी शिवाचं चिंतन करत असेल, कोणी विष्णूचं चिंतन करत असेल, कोणी कोणत्या गोष्टीचं चिंतन करत असेल. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या, कोणी भूताखेताचं सुद्धा चिंतन करणारे तपस्वी आहेत. त्यामुळं तपाचा जर विचार करत झाला तर तपाचा जो मुख्य प्रकार, जेणे शुद्ध होय अभ्यंतर, तो स्वधर्मी गा सादर अत्यादर करावा. तपाचा जो प्रकार म्हणजेच काय, अभ्यंतर शुद्ध होण्याचाच प्रकार आहे. 12 वर्ष एका गोष्टीचं चिंतन करणं म्हणजे संपूर्ण मन, शरीर, बुद्धी तल्लख होणं आणि सगळं शुद्ध होणं. स्वधर्मामध्ये तो रत राहिलेला आहे. किमान 12 वर्षे त्यांनी त्याची धारणा परिपक्व केलेली आहे, अभ्यास केलेला आहे, चिंतन केलेलं आहे आणि मग त्याचा आदरही होतो समाजामध्ये. दीर्घ तपश्चर्याने शरीर आतून बाहेरून निरोगी आणि रोग मुक्त होतं तपश्चर्या केल्याने. म्हणून स्वधर्मात लीन राहून सन्मानाने जगलं पाहिजे. नंतर मग त्यांना सन्मान मिळतो, त्यांनी सिद्धी प्राप्त होते. वेगवेगळ्या सिद्धी आहेत, त्या वेगवेगळ्या सिद्धीची सुद्धा प्राप्ती त्यांना होते. परंतु जे समाज प्रचलित तपश्चर्या करणारे लोक आहेत, अघोरी तपश्चर्या करणारे लोक आहेत, त्यांच्यावर सुद्धा एकनाथ महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे, ती अशी की शरीर शोषणा नाव तप, हा मूर्खांचा खटाटोप, हृदयी श्रीहरी चिंतने सद्रूप, परम तप या नाव. तपामध्ये परम श्रेष्ठ तप कोणतं, तर हृदयामध्ये श्रीहरीचं चिंतन सतत करत राहणं, त्याच्या अनुषंगानंच विचार करणं, त्याच्या अनुषंगानंच सर्व क्रिया करणं आणि केवळ त्या श्रीहरीच्या सत्स्वरूपाशी एकरूप होणं, लीन होणं, हे परम तप आहे. बाकी शरीराची पीडा करून घेणं, उपवासी राहणं, शरीराची हालापेष्टा करून घेणं, अनेक प्रकारचे अघोरी कृत्य केले जातात. हा केवळ मूर्खांचा मूर्ख खटाटोप आहे असं म्हणतात. शरीराला वेदना देऊन अघोरी तपश्चर्या करणे निरर्थक लोकांचा मूर्खपणा आहे. कष्टप्रद तपश्चर्या, व्रत वैकल्य करून अनेक जण जीवन व्यर्थ घालवतात. माणसानं श्रीहरी भावनेमध्ये तल्लीन राहून मनाला त्याच एका चिंतनामध्ये लीन करून अंतकरण चित्त म्हणजे चिंतन तप मानलं पाहिजे. आणि शेवटचा या ठिकाणी होम म्हणजे ईश्वर प्रणिधान. म्हणजे वेगवेगळे शब्द जरी असलं तरी होम या शब्दाचा अर्थ ईश्वर प्रणिधान असा. त्यानं होम या शब्दाचा जर विग्रह केला तर ह अधिक ओम असा होतो. ह म्हणजे पूर्णत्व प्रकर्षित करणारा शब्द आहे. म्हणजे आपल्या मराठी किंवा संस्कृत लिपीचा हा शेवटचा व्यंजन आहे म्हणजे ह. त्यामुळं हे पूर्णत्व दर्शक आहे, परिपूर्णतेचं दर्शक आहे. म्हणजे सगळं पूर्ण झालं, म्हणजे लिपी मालिका सगळी पूर्ण झाली म्हणजे ह. आणि त्याला ओम म्हणजे आद्य स्वर ओम याचं संयुक्त लिहिला म्हणजे ओम. म्हणून आदिम प्रणव वस्तूच्या घर्षणामधून निर्माण होणारा जो ध्वनी तरंग आहे तो अनादी सनातन देवाची दीर्घकाळ उपासना करणे, वैदिक यज्ञ करणे, होम हवन करणे, कोणताच व्यभिचार न करता केवळ शुद्ध सात्विक होम हवन करावे. या ठिकाणी संत एकनाथ महाराज काय सांगतात ते बघूया. ऐक होमाचा विचार, देवाचे मुख वैश्वानर, पंचमहायज्ञ अग्निहोत्र होम साचार या नाव. होम शब्दाचा संक्षिप्त विचार संत एकनाथ महाराज सांगतात की अग्नी हे भगवंताचं मुख आहे, म्हणून सर्व हवन साहित्य अग्नीत अर्पण केलं जातं. म्हणजे भगवंताच्या मुखामध्ये टाकलं जातं, ते भगवंतापर्यंत प्राप्त होतं. अग्निहोत्र किंवा इतर कोणत्याही महान यज्ञाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या देवता प्रसन्न होतात आणि यजमानाच्या इच्छा उद्दिष्ट पूर्ण करतात. या दैनंदिन क्रियेला होम किंवा ईश्वर प्रणिधान म्हणतात. इंग्रजी भाषेत वापरल्या जाणाऱ्या होम म्हणजे HOME
या शब्दाचा अर्थ घर असा होतो. परंतु खरं घर कोणतं? आपण विटा सिमेंटनी बांधलेलं घर आपलं खरं घर आहे का? हा होम हवन विधी म्हणजे आपल्या निरंजन निजधामाची आठवण चित्तात साठवण्याचा मार्ग आहे. निजधाम निरंजन घराची आठवण मनात ताजी ठेवणे म्हणजे निजधाम पुन्हा सिद्ध करणे. वास्तविक अग्नी कोणत्याही वैश्विक पदार्थाला जाळत नाही, हे वैज्ञानिक सत्य तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या अग्नीमध्ये एखादा पदार्थ स्वाहा केला म्हणजे अर्पण केला म्हणजे तो पदार्थ जळला असं होत नाही, बिलकुल जळत नाही तो पदार्थ. किंवा अग्नी कोणत्याही पदार्थाला जाळू शकत न दहती पावकः. आणि जे सनातन जी वस्तू आहे त्या वस्तूला कधीही अग्नी जाळू शकत नाही. पण तो पदार्थ ज्या दृश्य स्वरूपामध्ये होता तो नाहीसा होतो, त्याचा दृश्याकार रूपाकार बदलतो. म्हणजे ज्या अणुरेणूंनी तो बनला आहे त्यांचं फक्त विघटन होतं, त्यांचा कधीच नाश होत नाही. अग्नीत पडला तूप, अग्नीत पडलं, तूप मध्ये कार्बन हायड्रोजन याची एक संयुक्त चैन असते, श्रृंखला असते. ते अग्नीत पडल्यानंतर ते कार्बन आणि हायड्रोजन ऑक्सिजन त्यातला जो आहे तो बाहेर पडतो. म्हणजे होमामध्ये जर आपण तूप टाकलं तर त्या तुपामध्ये जास्त ऑक्सिजन असतो आणि तेल जर जाळलं तर तेलामध्ये खूप कमी ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन फार कमी असतो, त्यात फक्त हायड्रोजन आणि कार्बनच असतो. म्हणजे धुराडीच होते फक्त जास्त कार्बनमुळं. आणि हायड्रोजन म्हणजे H2 फॉर्म मध्ये तो असतो. कधी कधी पाण्याची वाफ निघते, H2O निघतो. हे असं विघटन होऊन विघटित स्वरूप हवेमध्ये जातो. म्हणजे अग्नीची ज्योत वरी जाते म्हणजे वरती जाते, म्हणजे ते वरती जाणारे जे अणुरेणू आहेत ते सगळ्यात घन स्वरूपात असतात म्हणून ते वरती जातात. म्हणजे अग्नीचा धूर वरती का जातो? कारण अग्नीच्या त्या धुरामध्ये ते अणुरेणूचे कण असतात आणि त्या अणुरेणूचे कण घनत्वाकडे जातात. म्हणजे घनत्व जे आहे वरती आहे आणि खाली काय आहे? कमी डेन्सिटी आहे, लो डेन्सिटीचे पदार्थ आहेत. म्हणजे पृथ्वी आपल्याला टणक होते, फक्त हार्ड होते. हार्डनेस इज नॉट डेन्सनेस. टणक होते, हार्ड होते, ते डेन्स होत नाही. डेन्सनेस त्याचा कमी होतो. म्हणून ही सगळी धूर आहे. अगरबत्ती पेटवल्यानंतर त्यातला धूर वरती जातो असं दिसतं आपल्याला. वरती का जातो? तर तो घनत्वाकडे जातो म्हणून वरती जातो. वरती जसं जसं वरती जातो तस तसं घन असतं. म्हणजे पाण्याची वाफ सुद्धा घन असते, कारण H2O त्याच्यातला वेगवेगळा असतो. पण तोच जेव्हा पाणी होतो तेव्हा H2O चा बॉन्ड तयार होतो आणि घनत्व त्याचं कमी होतं म्हणून तो खाली येतो. घनत्वाचा नियम आहे. आणि जेव्हा तो बर्फ होतो तो पाण्यावर तरंगतो का तर आणखीन त्याचं घनत्व कमी होतं. कारण डेन्स झाल्यानंतर हार्डनेस इज नॉट डेन्सनेस. टणक होते, हार्ड होते. ते म्हणजे हार्ड झाल्यानंतर, टणक झाल्यानंतर तो आणखीन त्याची डेन्सिटी कमी होते, म्हणजे त्याचं घनत्व कमी होतं म्हणून तो पाण्यावर तरंगतो. म्हणजे घनत्वाचा नियम जो विज्ञानाने सांगितलेला आहे तो प्रिलिमिनरी स्टेजचा जो प्रायमरी म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये जो घनत्वाचा नियम आहे तो जरा चुकीचा आहे. म्हणजे टणकत्व म्हणजे घनत्व नाही आहे. हार्डनेस इज नॉट डेन्सनेस. हार्ड होतो तो, टणक होतो तो, पण डेन्स होत नाही, त्याचं घनत्व वाढत नाही, उलट ते कमी होत जातं. हे आपण थोडक्यात समजून घ्या. तसं घनत्वाचा नियम सांगण्यासाठी मला खूप वेळ लागेल आणि तो आता मी इथं तो अभिप्रेत विषय नाही त्यामुळे तो जास्त मी त्यावर भाष्य करत नाही. म्हणून या ठिकाणी अग्नी कोणत्याही वस्तू पदार्थाचा नाश करत नाही. नथिंग कॅन बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉइड हा विज्ञानाने सिद्धांत दिलेला आहे. मग अग्नीनं ते जाळला जातो असं कसं म्हणता येईल? अग्नीनं कुठलाही पदार्थ जळत नाही. उलट तूप किंवा तेल हे जाळण्याची वस्तू आहे, खाण्याची नव्हे. लक्षात ठेवा. आपण ते खाऊन खाऊन वेगळेच ते आपल्यावर शरीरावर आरोग्य बिघडवण्याची प्रक्रिया करतोय असा सिद्धांत सैद्धांतिक विचार गीतेत सुद्धा आलेला आहे की न दहती पावकः. अग्नी केवळ भौतिक रासायनिक संयोगाची बंधरचना तोडून वस्तूंना मूळ स्थितीला आणते. मूळ म्हणजे घन स्थितीला जाते. म्हणून अग्नी हे ईश्वर रूप मानले जाते. जसे अन्न तोंडात बारीक करून पोटात भरतो तेच अग्नी भौतिक पदार्थाचे विघटन करून सर्व संयोगात्मक पदार्थांना आदिम सूक्ष्मकण स्वरूप बनवते. म्हणून हा होम आपल्याला आपल्या स्वधामी नेणारी प्रक्रिया आहे म्हणून त्याला यज्ञ किंवा होम म्हणायचे. यज्ञपूर्वक ज्ञानस्वरूप आत्म्याकडे नेणारी प्रक्रिया म्हणजे यज्ञ आहे. नियम म्हणजे ज्ञान, ज्ञानस्वरूप आत्मा, आणि य म्हणजे प्रयत्न. हे शारीरिक प्रयत्न. स्थूल जीवनामध्ये आपण प्रयत्न करायला पाहिजे. कशाचे प्रयत्न करायला पाहिजे? तर ज्ञानस्वरूप आत्म्याकडे जाण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून त्याला जाणणं म्हणजे ब्रह्म जाणती इति ब्राह्मण होणं. ही पदवी आहे,
ही जात नाही. मी वारंवार या व्हिडिओच्या माध्यमाने सांगतोय की कोणत्याही, आता ते प्रत्यारोपाने आता सगळ्यांनी समाजात ती जात म्हणून मानली जाते, गणली जाते, तो हा दुय्यम गौण विषय आहे तो. तर याच ठिकाणी आपण हा यमाच्या मुख्य अंगाचा विचार संपवू आणि याच ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.